कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. खोटं आहे. ह्या ज्याप्रमाणे मागच्या काळात निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार झाला, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो, काही विषय झाले नाही. अजितदादा आजारी असल्याचं 2 दिवस तुमच्या टीव्हीने दाखवलं आणि आता अजितदादावर नाराज आहे, मंत्री पळून गेलेले आहेत. काही अफवा फैलावायच्या, पण या अफवांना आता आम्ही बळी पडणार नाही, जनताही बळी पडणार नाही. लाडकी बहीण त्यांना शुद्धीवर आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. एसओपी बनवून यावरूनच हा वाद झाला होता. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यामध्ये मध्यस्थी केली आणि अरे बाबा, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो, कुठलाच वाद झालेला नाही. उलट हसत खेळत झालेली ही कॅबिनेट आहे. एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका आहे, तर आक्षेप घेण्यासारखा काय राष्ट्रवादीचा सवाल आहे भाऊ असा मला माहीत नाही. अजितदादांनी विधानसभेसाठी 60 जागांची हे बघा, त्यांचा पक्ष आहे, किती जागा मागाव्या हा त्यांचा विचार आहे. शेवटी या गोष्टीमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये नाही. त्या प्रक्रियेमध्ये शिंदे साहेब आहे, त्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र भाऊ आहे, त्या प्रक्रियेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ आणि अजितदादा आहे. ते ठरवतील आणि ठरवण्यामध्ये योग्य तो तोडगा काढतील. दुसरं एक विषय आहे की अनेक देशमुखांवरती जी काही कारवाई होते आहे त्याच्या संदर्भामध्ये राजकारण केलं जातं. हे बघा, कारवाई म्हणजे त्यांच्यावर आज ते काही साधू संत म्हणून त्यांच्यावर कारवाई मागच्या काळात झाली नाही. 100 कोटीचा त्यांच्यावर आरोप होता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. आता उरलेली काही कारवाई राहिली असेल तर ती तपास यंत्रणेची पद्धत आहे, त्याच्यामध्ये आता कारवाई झाली तर मग आमच्यावरच का झाली. आता याच्या पहिले ते जेलमध्ये राहून आले, ते काही फार मोठा विषय नाही आहे.